बावनकुळे काय म्हणाले की महसूल मंत्री मी आहे आणि माझा विभाग प्रमाणपत्र देतो. पडताळणी करण्याचं प्रकरण सामाजिक न्याय, ज्याला आपण समाज कल्याण खातं असं म्हणतो, अजूनही झालंय ते सामाजिक न्याय, त्या खात्याकडे आहे. सामाजिक न्याय कोणाकडे आहे? एकनाथ शिंदेच्या संजय शिरसाटांच्याकडे. त्यांच्या खात्याचा दुसरा मंत्री नाही आम्ही त्याला दुरुस्त करू दादा, तुमचं काहीतरी चुकलंय असा फोन करणार. मग बावनकुळे तो मंत्री कसा योग्य आहे सांगणार, हा कसा गप बसला हे सांगणार, शिंदेनी कशी माफी मागितली हे सांगणार, आणि शिव्या खाणार कोणतं? फडणवीस आणि बावनकुळे. मंत्रिमंडळाची जबाबदारी सामूहिक असते हे एकमेव वाक्य भाजपनीच खरं करून दाखवायचं ठरवलंय की काय असं वाटतं. नीटचा पेपर फुटला, फोडला कोण? काय ते कुलकर्णी, PU कुलकर्णी का PV कुलकर्णी, तो मोठेगावकर, त्या दोन प्राध्यापिका, ती ब्युटी पार्लरवाली, मग ते बिहार माफ करा राजस्थान कनेक्शन, हरियाणा कनेक्शन, या सगळ्यामध्ये तुम्हाला 70% माणसं काँग्रेसशी संबंधित दिसतील, कुंकू लावलेले. झालं. या कुंकू लावलेल्या माणसांनी घोळ केला आणि खेटर कोण खाल्ली? राजीनामा कोणाचा गेला? भाजपच्या मंत्र्याचा. भारतीय जनता पक्ष इतका मौन बसतो की असं वाटतं की केलेले आरोप खरे आहेत, भाजपवर केलेले आरोप खरे आहेत. नमस्कार मंडळी, माझ्या कोणत्याही व्हिडिओच्या म्हणजे मनोज जरांगे आणि मराठा आंदोलनाशी संबंधित व्हिडिओच्या प्रारंभालाच मला एक गोष्ट स्पष्ट करायची असते आणि ती मी आत्ताही करतो. माझा व्यक्तिगत म्हणजे मी एकटा व्यक्तिगतच आहे, अजून कोण आहे? मी काय कुठल्या संघटनेचा नाही, मी कुठल्या पक्षाचा नाही. मी व्यक्तिगतरित्या मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. मराठा समाजाला आवश्यकता असेल त्याप्रमाणे आरक्षण मिळावं ही माझीही धारणा आहे. अर्थात मी माझ्या जातीसाठी कोणतंही आरक्षण मागत नाही, कारण मला काय ब्राह्मण जननायक वगैरे होण्याचा विचार नाही आहे. तर मी माझ्या जातीसाठी आरक्षण मागत नाही. त्यामुळे ते ब्राह्मणांना मिळालं पाहिजे असं म्हणण्या इतकं नेतृत्व ब्राह्मणांनी माझ्याकडे दिलेलं नाही आहे. मी फक्त आपलं ब्राह्मणांच्या विरोधात जर कुणी आलं तर काय बोलतो, हिंदूंच्या विरोधात कुणी आलं तर काय बोलतो. म्हणजे माझी भूमिका तेवढ्यापुरती मर्यादित आहे. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. पण आक्षेप या प्रकारावर काय आहे तर फक्त भाषेच्या बाबत. तुम्ही मागताना शिव्याळा करून, आई बहीण काढून, चिन्नाटन्ना काढून जर आरक्षण मागणार असाल तर तेवढं करू नका ही विनंती आहे. आणि ती विनंती करायला म्हणजे विनंती वारंवार करून भागत नाही. कधी कधी सांगावं लागतं की आत्ता काढला बरं का तुम्ही, आत्ता तुमची आई तुमची काढली बरं का, आत्ता ह्याचा बाप काढला बरं का, असं सांगावं लागतं. आणि तेवढं सांगून ते जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाकी याबाबत कोणतंही वेगळं मत आमचं असण्याचं कारण नाही. जे सरकारसंमत, संविधान संमत, जनातल्या सगळ्या लोकांना बहुमताने वाटणाऱ्या लोकांना संमत आहे ते व्हावं, त्याला आमचा आक्षेप असायचं कारण नाही. आमचा हा शब्द स्वतःसाठी वापरतोय, पुन्हा कोणतंही संघटन, कोणतंही राजकीय पक्ष याला धरून नाही. चला पुढे जाऊया. आता या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट नक्की होते की जेव्हा आरोप केले जातात तेव्हा ते एका पक्षावर जातात, ते म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष इतका मौन बसतो की असं वाटतं की केलेले आरोप खरे आहेत, भाजपवर केलेले आरोप खरे आहेत. आता मला तेच जरा नीट सांगायचं आहे, भाजप कसा खेटर खातो. म्हणजे मंत्रिमंडळाची जबाबदारी सामूहिक असते हे एकमेव वाक्य भाजपनीच खरं करून दाखवायचं ठरवलंय की काय असं वाटतं. आणि नरेटिव्हचा बळी कसा पडतो भाजप हे तुम्हाला मला दाखवायचं. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी एक वाक्य परवा प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले आणि त्या वाक्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. बावनकुळे काय म्हणाले की महसूल मंत्री मी आहे आणि माझा विभाग प्रमाणपत्र देतो. आता मराठ्याचं कुणबी प्रमाणपत्र देणारा विभाग कोणता? तर महसूल. तहसीलदार, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, SDM यांच्याकडे ती अथॉरिटी आहे प्रमाणपत्र देण्याची. पुरावे आणा, पुरावे घ्या, तपासा आणि प्रमाणपत्र द्या. अर्थात काही जण एका तुळजापूरच्या फारच हुशार माणसांकडून
तुळजापूरचा माणूस आहे तो, फारच हुशार मोडी अभ्यासक. त्या मोडी अभ्यासकाला थोडे जास्त दिले की तो कुणाचंही नाव कुठे टाकून देतो म्हणे. मला माहित नाही बरं का, म्हणजे देतो म्हणे असं बघितलंय आम्ही ते काही प्रमाणपत्र. तर त्या माणसाकडून लोक त्या मोडीचं भाषांतर आणतात, मग ते आपापल्या जिल्हाधिकाऱ्याकडे, उपजिल्हाधिकाऱ्याकडे, तहसीलदारकडे सादर करतात आणि त्यावरून प्रमाणपत्र इश्यू होतं. आता ह्या प्रमाणपत्र इश्यू करणारी माणसं सुद्धा जरा नीट तपासली पाहिजेत. ते प्रमाणपत्र मिळतं. देणारी अथॉरिटी असते महसूल विभाग, ते देतात. बरं, या प्रमाणपत्राची पडताळणी करायची असते. जात पडताळणी प्रमाणपत्र व्हॅलिडेशन घ्यावं लागतं. मग हे व्हॅलिडेशन देणारी अथॉरिटी कोण आहे? महसूल विभाग आहे का? कलेक्टर देतो का? डेप्टी कलेक्टर देतो का? तहसीलदार देतो का? नाही. याची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. जात पडताळणी करणारी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि ती यंत्रणा कोणाकडे आहे? तर ती यंत्रणा क्वाशी ज्युडिशियल, म्हणजे त्याला समन्यायिक प्राधिकरण असं ज्याला म्हणतात. त्याला थोडेसे न्यायालयाचे अधिकार असतात, बऱ्याचशा लोकांचे जबाब घ्यायचे असतात, आपला निर्णय द्यायचा असतो. तशी ती अथॉरिटी असते. या अथॉरिटीच्या वर नियंत्रण कोणत्या विभागाचं आहे? सामाजिक न्याय, महसूल नाही. हे पडताळणी करण्याचं प्रकरण सामाजिक न्याय, ज्याला आपण समाज कल्याण खातं असं म्हणतो, अजूनही झालंय ते सामाजिक न्याय, त्या खात्याकडे आहे. सामाजिक न्याय कोणाकडे आहे? एकनाथ शिंदेच्या संजय शिरसाटांच्याकडे. संजय शिरसाटांचा विभाग पडताळणीतले प्रमाणपत्र रद्द करतो आणि रद्द केल्याचा ठपका बावनकुळेंच्यावरती पडतो. आणि मग बावनकुळ्या, आईनं दूध कसं पाजिलं असेल, करपलेलं तोंड आहे, फटक एवढे मोठे आहेत, या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आणि बावनकुळे हे गुपचूप सहन करतात. गुपचूप सहन करतात. नरेटिव्ह कशाला म्हणतात? सामूहिक जबाबदारी बावनकुळेंनी सांभाळायची आणि शिरसाटांनी काकावर करून निघून जायचं. कोण करतं हे षडयंत्र? म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षातील एक मंत्री या सगळ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला लावणार, त्यांचा विभाग तो रद्द करायला लावणार. लावणार काय झालंय जे केलेत ते. दुसरं, त्यांच्या खात्याचा दुसरा मंत्री, नाही आम्ही त्याला दुरुस्त करू दादा, तुमचं काहीतरी चुकलंय, असा फोन करणार. मग बावनकुळे तो मंत्री कसा योग्य आहे सांगणार, हा कसा गप बसला हे सांगणार, शिंदेनी कशी माफी मागितली हे सांगणार. आणि शिव्या खाणार कोणतं? फडणवीस आणि बावनकुळे. ह्याला सामूहिक जबाबदारी म्हणायचं. ह्या भाजपवाल्यांना मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी काय त्याची चाक्कल नाही. त्याच्यामुळे हा सगळा घोळ होतोय. म्हणजे उठसूट त्यांची माणसं शिव्या खातील आणि कर्म इतर कोणाची तरी असतील, इतर कोणीतरी ते करून घेईल. हे सगळे प्रकार वारंवार घडत आलेले आहेत. वारंवार असे प्रकार किती वेळेला घडलेत? बरं, माझा पुढचा प्रश्न आहे, नरेटिव्ह काय पसरलं जातं? कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मराठा समाजाच्या शिकू पाहणाऱ्या मुलांचे आरक्षण रद्द होतील, प्रवेश रद्द होतील, त्यांना इंजिनिअरिंग करता येणार नाही, त्यांना मेडिकल करता येणार नाही, असा नरेटिव्ह पसरला जातो. प्रमाणपत्र जेवढी काही 10, 5, 25 संख्या असेल ती रद्द कोणाची झाली? पॉलिटिकल. कुणी जिल्हा परिषद, कुणी पंचायत समिती, कुणी कुठे निवडून आलाय, त्याच्यावरती आक्षेप घेतले गेले, ते रद्द झाले. बरं, अजून एक गंमत सांगतो तुम्हाला मी ह्याच प्रकरणातली. जात पडताळणी समिती स्वतःहून कागदपत्र मागवून घेऊन रद्द करते का? सुमोटो? नाही करत. कधी रद्द करते? आक्षेप आल्यावर रद्द करते. आक्षेप कोण घेतं? निवडणुकांच्या मध्ये समोरच्या बाजूला, विरोधी बाजूने पडणारा माणूस आक्षेप घेतो म्हणून ते रद्द होतं. या आक्षेप घेणाऱ्या माणसांनी कशावर आक्षेप घेतलेत? फक्त इलेक्शन सर्टिफिकेटवर आक्षेप घेतलेत. कुणाच्या एज्युकेशनल सर्टिफिकेटवर आक्षेप घेतल्याचा ऐकिवात नाही. अजून तरी ऐकिवात नाही. असेल तर भावना बदलू शकतो. ऐकिवात नाही तसं. म्हणजे आक्षेप घेतला कोणीतरी, त्या आक्षेपावर सुनावणी घेतली सामाजिक न्याय विभागाने, रद्द केलं पडताळणी समितीनं, आणि रद्द करायला भाग पाडलं म्हणून बावनकुळे शिव्या खात आहेत. रद्द करायला भाग पाडलं म्हणून फडणवीस शिव्या खात आहेत. मस्त आहे ना हे सगळं? इतकं मस्त आहे की काय नेमकं
भाजपवाल्यांनी केलं पाहिजे हे भाजपवाल्यांनाच कळत नाही अजून. अहो, एक सोपा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. भाजपला नरेटिव्हची लढाई कशी लढता येत नाही ते मी सांगतो. एक सोपं उदाहरण. अयोध्येतील राम मंदिर बांधलं कोण? भाजपनं? सरकारनं? नाही. अयोध्येतील राम मंदिर बांधलं राम मंदिर न्यासाने. कोणाच्या पैशावर बांधलं? म्हणजे भारताच्या अर्थसंकल्पात काही कोटींची तरतूद करण्यात आली राम मंदिर बांधण्यासाठी आणि ते कोटी रुपये राम मंदिर न्यासाला दिले गेले आणि बांधलं असं झालंय का? नाही. पैसे दिले कोण? या देशातल्या छोट्या छोट्या घटकापासून ते मोठ्या लोकांच्या पर्यंत तमाम हिंदूंनी राम मंदिर न्यासासाठी निधी उभा केला. म्हणजे पैसे दिले सामान्य माणसांनी, मंदिर बांधलं न्यासाने, मंदिर चालवतंय न्यास आणि खेटर खातंय भाजपचं सरकार. नाही, चोरीच झाली, मोदींनी केली, शहानी केली. या भाजपवाल्यांना याचा खुलासा करता येत नाही. तिसरं गणित सांगतो तुम्हाला मी. भाजपवाल्यांना मी जरांगेच्या एका मुद्द्यावर नाही बोलत आहे, बाकी मुद्दे आहेत महत्वाचे. तिसरं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. नीटचा पेपर फुटला, फोडला कोण? काय ते कुलकर्णी, PU कुलकर्णी का PV कुलकर्णी, तो मोठेगावकर, त्यातून प्राध्यापिका, ती ब्युटी पार्लरवाली, मग ते माफ करा राजस्थान कनेक्शन, हरियाणा कनेक्शन. या सगळ्यामध्ये तुम्हाला 70% माणसं काँग्रेसशी संबंधित दिसतील, कुंकू लावलेले. झालं? या कुंकू लावलेल्या माणसांनी घोळ केला आणि खेटर कोण खाल्ले? राजीनामा कोणाचा गेला? भाजपच्या मंत्र्याचा. यांनी न केलेल्या पापाची शिक्षा यांना भोगावी लागते. न केलेल्या पापाची शिक्षा यांना भोगल्याशिवाय पर्याय नाही. हे म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला, उदाहरण कळावं म्हणून. अजिबात भाषेचा स्तर ढळू न देता सांगतो. एखाद्या महिलेशी चोरून लपून संबंध असावेत एका माणसाचे. या संबंधातून ती महिला गर्भवती व्हावी. आता ती गर्भवती झाली आहे आणि आपल्या बोकांडी येत आहे म्हटल्यावर त्या महिलेला गर्भवती करणाऱ्या माणसानेच कांगावा करावा की हे लपडं दुसऱ्याचं आहे, हे लपडं दुसऱ्याचं आहे, हे लपडं दुसऱ्याचं आहे. आणि काही कारण नसताना शेजाऱ्यावर त्या महिलेशी लफडं ठेवून गर्भवती केल्याचा आरोप व्हावा. तसा प्रकार भाजपच्या बाबतीत होतोय. भाजपची नरेटिव्हची गँग. माझा अजूनही प्रश्न आहे, शेकडो प्रवक्त्यांची फौज कुठे आहे? ज्यांना विद्वान म्हणून विधान परिषदेवर राज्यसभेवर घेतलंय त्यांची फौज कुठे आहे? आणि ते हे मुद्दे का मांडत नाहीत? नमस्कार.